माझ्यापेक्षा रूट ती ताई वागली तुझ्यासोबत. तिने सॉरी नाही म्हटलं तर मी तर काहीच नाही तिच्यासमोर. पतिव्रता बायको कसं बनावं. 4 वाजता उठून तुमच्यासाठी फक्त ऍक्टिंग करत होती. एक बोट आणि 2 बोट पाहिजे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. आम्ही जस्ट उठलेलो आहे म्हणून असा अवतार आहे. पण आज माझ्या हजबंडला, माझ्या नवऱ्याला, माझ्या सोलमेटला बरं नाही आहे. त्यामुळे मी हा मौका घेत आहे, हा चान्स घेत आहे तुम्हाला सगळ्यांना शिकवायला की एक पतिव्रता बायको कसं बनावं. तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हे सगळं शिकवणार आहे की नवऱ्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि एक आदर्श बहू, आदर्श बीवी, बायको कसं बनलं पाहिजे. स्टार्टिंग विथ सकाळी उठल्या उठल्या गरम गरम नवऱ्याला नाश्ता बनवून, गरम पाणी बनवून दिलेलं आहे मी. मीच उठून बनवलेला आहे. अरे क्या झूठ. त्यांना सांगा ते स्वतः बनवलं मग. वाह. अबे नाही, सॉरी, नवऱ्याला अबे नाही बोलायचं गाईज. स्वामी असं का बोलताय तुम्ही स्वामी? मी सकाळी 4 वाजता उठून तुमच्यासाठी हे सगळं बनवलं आहे स्वामी. 4 वाजता उठून? हो स्वामी. अच्छा. आणि ह्याच्यानंतर आता दुसरी गोष्ट जी करणार आहे, आजारी नवऱ्यासाठी काय करायचं असतं, स्वतःच्या फोनवरून आजारी नवऱ्याच्या आईला फोन लावून द्यायचा असतो. तर आपण आता आईला फोन लावूया. हो सॉरी, तुम्हाला चॅट दिसतोय, मी काय गप्पा मारते आईसोबत. बट हे घ्या स्वामी, बाळा मम्मा सोबत बोल. हा, तिच्यासोबत बोलूनच बरं वाटणार मला. आणि हे पागल मिनी आज पतिव्रता बनायचा आहे. हिला काही फरकच नाही पडत. आमच्या बाळाला सर्दी झाल्यावरच तर जास्त त्रास होतो. सर्दी नाही पाहिजे आई, काही दुसरं असलं तरी सर्दी नाही पाहिजे. तर सासूबाई, माझ्या नवऱ्याला, पती परमेश्वरला बरं नाही वाटत आहे, तर तुम्ही जरा मला काही टिप्स, आपल्या व्ह्युअर्सला पण टिप्स द्या की आदर्श बायको कसं बनावं, नवऱ्याची काळजी कशी घ्यावी. आदर्श बायको आई बनणं एकच सांगू शकते की जो स्वामी बोलेंगे वो मैं करूंगा. तसं झालं का आईसाठी आदर्श बायको. काही नाही, 2 पप्पी दे, पटकन सरळ होते. इथे 18+ कंटेंट सांगत आहे. मोठू ऍक्टिंग का करतोय तू? सॉरी, हे नाही बोलायचंय. तर गरम गरम नाश्ता झाल्यानंतर नवऱ्याला द्या मस्त गरम गरम अद्रकवाला चहा. त्यानंतर आईने सांगितल्याप्रमाणे 2 पप्पी. आता 11 वाजले आहे, मी माझं ऑफिस करतोय. ठीक आहे, 11 वाजले आहे. माझी बायको तुमच्या समोर नाटक करून गेलेली की भाई नवऱ्या बिमार असल्यावर कशी काळजी घ्यायची, नाही हे गेली ना ते गेली. आता मी तुम्हाला दाखवतो माझी बायको का करते, मग तुम्हीच तिला जज करा. थांबा. माझी बायको काय करते, मी म्हणजे मी नुसती ऍक्टिंग मित्रांनो, नुसती ऍक्टिंग. तुमच्यासाठी फक्त ऍक्टिंग करत होती ती. बघितलं ना मी तुम्हाला सायलीचं असली रूप दाखवलं. See you in 5 रात्री पुढे. तर गाईज, आजारी असताना माणसं खूप खूप विचित्र आणि वियर्ड फरमाईश करू शकतात. पण जर तुम्हाला एक पतिव्रता बायको बनायचं आहे, पत्नी बनायचं आहे, तर तुम्हाला ते पूर्ण केलंच पाहिजे. तर आता माझ्या नवरोबाची डिमांड अशी होती की त्याला पाणी प्यायचंय, पण त्याला थंड पाणी नाही प्यायचंय, पण त्याला गरम पाणी पण नाही प्यायचं. त्याला इतकं गरमच पाणी पाहिजे की त्याला फुकून फुकून प्यावं नाही लागेल, पण त्याला असं गटगट पिता आलं पाहिजे, पण ते थंड पण नसलं पाहिजे. आणि मी ती फरमाईश पुरी केलेली आहे. घ्यावे राजे. काही ओव्हर ऍक्टिंग बाई, एवढं गरम आहे. पिलं ना गटगट गटगट. आता माझ्या आजारी नवऱ्याची फरमाईश आहे की मी त्याला फक्त स्वामी बोलावं. स्वामी.
स्वामी कुठे चाललात स्वामी? स्वामी ती एक बोट आणि दोन बोट पाहिजे. तीन बोटाचं कुठला काय असतं? सांग ना, तीन बोटाचं काय असतं स्वामी? तरी करू आता इथं. तर गाईज, मी कुठेतरी असं वाचलेलं ऐकलेलं की मांजरीचे जे असं पर्रिंग असतं ना, पर्रिंग म्हणजे व्हायब्रेशन्स, त्याच्याने आपल्याला हिलिंग पॉवर आणि स्ट्रेस रिलीफ भेटतं. तर म्हणून मी एक पतिव्रता बायको असल्यामुळे मांजर घेऊन आली माझ्या नवऱ्यासाठी. मला माहित होतं हा दिवस येईल. सो मी त्याच्या छातीवर, कारण त्याला सर्दी झाली आहे, त्याच्या छातीवरच हिलिंग पॉवर ठेवलेली आहे. अँड मीनम्मा इज ॲट वर्क नाव. मिनी, पटकन बरं कर माझ्या नवऱ्याला, ठीक आहे? अबे तिकडेच बस. आली. हे बा, हिलच नाही करत आहे. आळस तर इतका खतरनाक देते, बापरे. तर मी आता माझ्या पेशंटला डॉक्टरकडे घेऊन चाललेलो आहोत आम्ही. स्वामी, कसं वाटतंय स्वामी? आज बोलशील की नाही? बापरे, एवढे कष्ट करावे लागतात त्याला. आता मी वजन पण करणार आहे. तर तुम्हाला माहित नाहीये माझं वजन, म्हणून मी तुम्हाला पहिले सांगते की मी जाड कपडे घातले, त्यामुळे जे पण वजन असेल त्याच्यापेक्षा 3 किलो जास्त. का हसतो तू? ज्यादा इविल बन रहा है क्या तू मेरे साथ? तर माझं वजन 3 किलो जास्तच दिसणार आहे. आमच्या काकूंनी आमच्यासोबत स्कॅम केला गाईज. एकतर आज मंगळवारी माझा उपवास असतो आणि त्यात आम्ही वेट करत होतो की काकू येतील येतील. एक एक मिनिट मोजत होती मी, कारण काकू नॉर्मली 8 वाजेपर्यंत येतात आणि 8:15 झाले तरी झाले नाही. आणि मग काकू फोन पण उचलत नव्हती. मग मला वाटलं की त्यांनी ॲब्स्कॉन्ड केला जॉब आमचा, आणि मग फोन केला. खूप जास्त अगेन्स्ट बोलत आहे काकूच्या, कारण की हिला कुक नाही हवी होती, म्हणून हिला थोडस पण हे इनकन्व्हिनियन्स झालं की ही डायरेक्ट तेच म्हणते की अरे काकूची इच्छा नाही आहे, काकूला करायचं नाही आहे. एवढी नेगेटिव्ह होत होती ना. आता म्हणजे जॉबच्या 3ऱ्या दिवशी काकूनी असं केलं, हे केलं, ते केलं. अरे भाई, हो ना यार, आता तुम्हीच मला सांगा की आज त्यांचा किती फ्रायडेला लावलेला, आज आहे ट्यूजडे. तर असं आजच्या दिवशी काकूनी हे केलं आणि म्हणतात की मी सांगायला विसरली, मी देवीकडे गेले. म्हणजे तसं काकू चांगले आहेत, जेवण छान बनवतात आणि स्वीटचे आहेत आणि जास्त काही छलकपट पण करत नाही. पण असं आय वुड लव्ह टू गिव्ह काकू बेनिफिट ऑफ डाऊट ऍक्च्युअली. आय डोंट नो, मी सांगते का, कारण ना जेव्हा काकू आलेल्या ना तेव्हा त्यांनी स्वतःच सांगितलं की माझे 1-2 जुनी कामं गेलेली, कारण माझ्या सुट्ट्या खूप होत होत्या. तर आता ती वेगळी, म्हणजे हे चांगली पण गोष्ट आहे की काकू एकदम स्वीटली स्वतःबद्दल सांगतात पण आहे की असं झालं. आणि प्लस त्या सुट्ट्या, त्यांच्या मुलींची लग्न होती आणि खूप काय काय ते जेन्युइन होत्या बाई. फंक्शन्स होते म्हणून होते. बट स्टील म्हणजे काही नाही, ही कुठच्याही गोष्टी कुठे पण सोडत आहे गाईज. जाऊ दे, चला आम्ही आता चला, पेशंटला. आता आम्ही पण त्यांना 1 महिना टेस्ट करणार आहे, ते पण आम्हाला करणार. हा, एक असं. सो आम्ही आता नोट डाऊन करून ठेवू. येस, आजचा दिवस एखादी खुसट बुड्डी सारखी नोट डाऊन करून ठेवणार आहे आपल्या कॅलेंडर. नाही आल्या, हो, आज ते पैसे कट. आज नाही, पैसे कट नाही करत आम्ही, ते तर आपण आपल्या झाडू ब्लॉग फरशीवाल्या का तू ते? अच्छा. झाडू फरशीवाल्या काकूंचे पण नाही कट करत, त्या किती पण सुट्ट्या घ्याव्या, कारण कशालाच ना, म्हणजे आपण देतोच वॉटेवर. ठीक आहे, तर आता आम्ही चाललोय आमच्या पेशंटला डॉक्टरकडे घेऊन. भाई कुछ भी हो जाए, इंसान को सर्दी खांसी, सर्दी ना हो यार. तुमचा पण नवरा असाच करतो का बीमारी. की बाकी कुठली पण आजार होऊ दे, किंवा तुम्ही पण आजारी पडला तरी बोललो स्ट्रॉंग बन आणि हे कर आणि ते कर, आणि स्वतःला फक्त सर्दी झाली की जे नखरे सर्दी, ताप सुरू आणि खोकला होतात. आहे भाई. व्हॉट इज दिस? तू थोडं चांगलं आहे तर सांग. खूप नखरे. आणि मी तुम्हाला सांगते मागच्या वेळेला काय झालेलं, पण आधी तिथे पोचतो आणि मग सांगेन. नाही, जाऊ दे, आत्ताच सांगते. मी तुम्हाला सांगते मागच्या वेळेला काय झालेलं. ह्याला इंजेक्शन द्यायला घेऊन गेले.
इतका सेल्फ कंट्रोल कमी आहे ना, ह्याचं असं असतं की मला लवकर बरं करा, मला आजच्या आज बरं व्हायचं आहे. अहो भाई, कारण की हिचे नखरे झेलावसाठी रेडी राहावं लागेल अबे ना. काय नखरे, एकदम मी सकाळपासून तुम्हीच मला सांगा व्लॉगच्या. मला दाखवलं ना ब्लॉग मध्ये मदत मी की ही माझ्या नावाचा क्रेडिट घेऊन काय करायला गेली होती ना मगाशी. नाही तर इंजेक्शन पाहिजे असतं याला की मला लवकर बरं करून टाका. आणि मागच्या वेळेला गेला, म्हणजे मी ऑफिसला होती, तेजस घेऊन गेलेला याला, आणि मग हा गेला आणि तिथे लाईफ मध्ये मी कधीच नाही घेतलं एक. तू घेतलंच नाही कधी. आईला विचार, पप्पाला विचार. अच्छा, घाबरतो. आमचे एक स्पेशल डॉक्टर, फॅमिली डॉक्टर, जे मला गोळ्यांनीच बरं करतात. ज्यांनी ह्याला बर्थ दिलेला, म्हणजे ह्याची बर्थ डॉक्टर जे होते ते, तर मग त्यांनी काय केलं, मग हा गेला तिकडे आणि हा झोपून होता, आणि मग ह्याला वाटलं की त्या ताईच ह्याची पॅन्ट खाली करणार आहे, ढुंगूवर इंजेक्शन. तसं नाही होतं. तू आउट ऑफ कॉन्टॅक्ट सांगत. हा मग राहू दे, मी नाही सांगत. अरे बापरे. आणि मग त्यानंतर इंजेक्शन देऊन झालं आणि मग झोपूनच होता. मग थोड्या वेळाने तेजस गेला की अरे अजून झालं नाही का, एवढा वेळ का लागतोय. तर मग हा विचारतो, अच्छा झालं का, उठायचंय का. ह्याला पाहिजे होतं की नर्सनीच येऊन ह्याची पॅन्ट पण वर करावी. हा शी भाई, का ब्लॉग बनवत आहे तू, किती गंदा ब्लॉग बनवत आहे. शी, बिचारे व्ह्यूअर्स, तूच कर्म ब्लॉग. त्यांना काही इंटरेस्ट ठीक आहे ना. नाही या फालतू गोष्टींमध्ये. आता मी करणारच नाही. आता बाय गाईज, इथेच व्लॉग संपलेला आहे. आता जोपर्यंत यश मला सॉरी बोलत नाही तोपर्यंत मी व्लॉगच करणार नाहीये. ठीक आहे ना, बाय. आम्ही आमच्या जुन्या एरियामध्ये आलेलो आहे. इतकं नॉस्टॅल्जिया फील होत आहे. म्हणजे आम्ही तिथे शिफ्ट झालो पण अजून पण आम्हाला चांगला डॉक्टर भेटलेला नाही आहे. तर मग आम्ही आमच्या जुन्या एरियामधल्याच डॉक्टरकडे येतो, ज्यांनी आम्हाला खूप वेळा ट्रीट केलेलं आहे. आम्हाला पिंपले गुरवमध्ये. काय, कोणती डिसीज ट्रीट केली ते सांग ना तुझी. त्यांनी माझी हग्गू आली डिझीज. दोन्ही वेळेला त्यांच्याकडे मला सलाईन लावून, 2-3 सलाईन लावून आम्ही घरी परत आलो. हर इयरचा रिच्युअल आहे guys. दरवर्षी एकदा त्यांच्याकडे दरवर्षी जातो एकदा आम्ही. त्यांच्याकडे हिला तो हग्गूवाली बिमारी होती. खूपच नॉस. आज आपण इकडेच कुठेतरी खाऊया का नाही भाई, यार. love to eat at home. होम में क्या बनेगा अभी? अरे मतलब दीदी मंगा के घर में. अच्छा, मंगा के घर में. बरं ठीक आहे. 110 किलो. मी देऊ का इंजेक्शन आज. आज तरी स्वतः पॅन्ट काढजो. भेट नाही करता परत. काय वर करणंच फर्स्ट टाइम घेतो. मला वाटलं यार ते सांगणार की झालं दादा म्हणून. ते काही नाही, ते देऊन मागच्या मागून पळाले आणि मी झोपूनच. स्वामी, काय इच्छा है? तुझे ऐसा नहीं लगता तू कंपैरेटिवली बहुत स्लो है करके, मतलब वो आते ही उन्होंने तेरे को समझा की तू पेशंट और तेरे को पूछे बीपी करायचं का. म्हणजे तू विचार कर, तू कसा दिसतोय डल माझ्या कंपॅरिझन मध्ये. म्हणजे आपण दोघं सोबत आलो आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही पेशंट आहे. स्वामी, काय इच्छा म्हणजे आहे? मी त्या ताईला म्हटलं, ताई आपला सायकेट्रिस्टचा दवाखाना नाही आहे. इंजेक्शन द्यायची गरज नाहीये वाटतं, जास्तच एनर्जी आली. इंजेक्शन ऐकून एनर्जी आली मला, कारण की मला माहिती आहे की सकाळपर्यंत ऑर्डर तर द्या स्वामी. काय करू, काय करू, फॅन बंद करू. एका शब्दात तर ऐकत नाही, 10 वेळा तरी फॅन बंद कर, फॅन बंद कर. ताई तर खूपच रूढ होत आहे यार. नाही बरं झालं. नाही मला तसंच पाहिजे होतं. बायकोलाच पळवलं. बायकोला नाही, ही बाबू सोबत त्याचा नंदू आलाय सोबत. पण हे काय छत्री पकडली आहे माहित नाही. मी ओलाच होतोय. स्वामी, साल्या स्वामी तुमच्यासाठी यार, पण आपले 2 रुपये राहिले ना. एक्स्ट्रा 3 पैसे करून आली त्यांना काही. आणि मग मी परत घ्यायला जात होती, पण ह्याने मला जाऊ पण दिलं नाही. म्हणजे 2 2 रुपयासाठी मी रुपये. त्याच्या दादासोबत लढायला जाते. म्हणलं बाई राहू दे, एवढी थोडी जनरस हो लाईफ मध्ये. बी ग्रेटफुल. हा काही सांगायला चॅट मध्ये. तर आमचा दरवेळेचा रिच्युअल आहे की आम्ही त्या डॉक्टरकडे जाऊन आल्यावर कायम मॅगडीच खातो. कारण की आम्ही लवकर बरं होतो त्यांनी काय. हो, मॅगडी. तर डॉक्टर आणि मॅगडी ते सगळं ठीक आहे, पण मी तुम्हाला अजून सॉरी नाही बोललाय. लक्षात आहे ना? फॉर व्हॉट? मगाशी तुझे माझ्यासोबत असं रूडली वागला. आई माझ्यापेक्षा रूट तर ती ताई वागली तुझ्यासोबत. तिने सॉरी नाही म्हटलं तर मी तर काहीच नाही तिच्यासमोर.
त्या ताईने मला बाहेरच पळवलं अरे काही. गाईज बरोबर आहे. आणि मी आय इतकं- वॉज लाईक की मला वाटलंच ती पळवणार, कारण की ही ना एकदम नूब ब्लॉगर आहे. नाही ही व्लॉग माहिती आहे मी तिच्या- करत पण नव्हती. हिला आता नाही तुझं बिलकुल रेकॉर्डिंग येत नाही. ही माहिती आहे कशी होती त्या ताईच्या समोर, हे बघा मी तुम्हाला सांगतो. ती ताई मी असं मजाक मध्ये म्हटलं तिला की ताई हिला बाहेर काढावं म्हणून. ठीक आहे, थांबा मी सांगतो, एक मिनिट पॉज कर, काढून घेतो एक मिनिट. नाही असं बिलकुल काही नव्हतं. मी तर मॉरल सपोर्ट साठी केलेली हो, होती हो, तिकडे. बरोबर आहे तुझं माझ्या moral नवऱ्याला support. बिचारायला तुम्हाला सांगतो injection गाईज, मी हिला त्या ताईला असं गंमत मध्ये म्हटलं की ताई हिला बाहेर काढून टाका म्हटलं तुम्ही, ही हे करते. आणि ताईच्या मागे होती ही, ताईनी पलटून बघितलं ना, ही कशी घेऊन होती पण असं अशा टाईप पकडून होते फक्त फोन. हे असं घेऊन होती असं. तर गाडी चालव यश. ताईला वाटलं की भाई ही खरंच रेकॉर्डिंग करताय, फोटो काढताय म्हणून ताई काय बोलली हिला की नाही ताई मॅडम बाहेर जा, बाहेर पाठवून हिला फडकन दरवाजाला. सगळ्यात हॅपीएस्ट त्या दोघांमध्ये मी होतो. कांड ताईनी केला पण खुश मी होतो. आय लव्ह यू ताई फॉर दिस व्हॉट शी डिड. आणि मी नाही करू शकत हिला बाहेर काढून दरवाजा बंदीच्या तोंडावर. गुड. मी इतका मॉरल सपोर्ट साठी आलेली. तुला जाऊ दे, आपण मॅकडी मागूया. बघतेस मी तुझ्या अकाउंट मध्ये, तू ऑफिस मध्ये कसं जाऊन इकडे येऊ का? एकटा इकडून घे तिथे ट्रॅफिक असेल तर. ऑफिस मध्ये जाऊन हा एकटा खातो. आज मला ह्याच्या ऑर्डर हिस्ट्री मधून कळालं. इथून मी चपाती भाजी देते रोज डब्यामध्ये, आणि हा ऑफिस मध्ये जाऊन मॅकडी खातो. नाही तो यार, जे मी मॅकडी खातो ना, थोडीशी गाईज थोडी सॅड स्टोरी आहे. बट माझे कलिग होते दिनेश सर म्हणून, त्यांना आवडायचा बर्गर खूप. तर हर वेळेस त्यांना खायचं असायचं ना, तर ते मला माहिती यश यार बर्गर खायचा आहे रे, एक वेळा ऑर्डर कर ना. तर पूर्ण ऑर्डर हिस्ट्रीमध्ये फक्त एकच बर्गर दिसेल तुम्हाला जो त्यांना आवडतो, तोच वाला. आणि हर वेळेस मीच मागवायचो त्यांच्यासाठी. बट गाईड सॅडली ही इज नो मोर. त्यांची लास्ट मंथ फॉर Death सम झाली. हेल्थ इश्यूजमुळे थोडी डेथ झाली आहे. तर त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे त्यांच्या. तिथे नूडल्स पण हिला पुष्कळ, नूडल्स नाही थोडं फ्राईड राईस वगैरे पुष्कळ दिसणार. दॅट ऑल्सो सिंगल फ्राईड राईस. ते त्यांच्यासाठीच ऑर्डर केलेलं आहे. बट रेस्ट इन पीस दिनेश सर, वी मिस यू. हे जे सकाळपासून ओव्हर ऍक्टिंग सुरू होती स्वामींची, ती आता संपलेली आहे. आता ती सगळी निघतीये एनर्जी. एक इंजेक्शन घेतल्या त्यांच्यामध्ये एनर्जी आलेली आहे. इकडे शेंबू. अरे अरे अरे, कॅमेरा ऑन झाल्यावरच ऍक्टिंग सुरू झाली का? हे बघा मला काय करायला लावत सायली. सकाळी म्हणजे पतिव्रता राहील, सगळी कामं मी करीन. नाही मला म्हणते हिला किती ओव्हर ऍक्टिंग, खूपच ओव्हर ऍक्टिंग भाई. कंटेंटच्या नावावर का नसो, पण अगर तुम्हाला अशी सेवा मिळत असेल बिमारीमध्ये बायकोकडून, बिमारीमध्ये नाही, तर मी मग सगळ्यांना काय शिकवतीये की काय. पतिव्रता बायको कसं हा, बनावं. हा, हा, चांगलं त्यासाठी आहे. तिकडे दाब मग सांगू. हे मी ते कुठलं देसी ब्लिंग मधून शिकलेली आहे. जे तिने म्हटलेलं की रोज सकाळी उठल्यावर सकाळी बोललं ना. नवऱ्याचे पाय दाबले की भरभराट होते. हा एक अलग कसं आहे. कळालं का? म्हणून मी आजपासून रोज सकाळी उठल्यावर तुझे पाय दाबणार आहे, अच्छा म्हणजे माझी भरभराट होईल. ठीक. मित्रांनो, आता 2 दिवस कंटिन्यू बिमार राहून आता मी हळूहळू रिकवर होतो आहे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहीत पडलंच असेल की सायली किती ओव्हर ॲक्टिंग करते. मी थोडंसं मी तसं बिमार पडत नाही, टचवूड. बट एक वेळेस का मी कधी बिमार पडलो तर ती बिलकुल सोडत नाही मला आणि एवढं इरिटेट करते. तुम्हाला दिसलं असेल या ब्लॉगमध्ये. तर तुमची पण बायको असं करते का, की तुमच्यासोबत पण असे मोमेंट्स होते का, हे कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा. आणि हो गाईज, हळूहळू रिकवर होतं. समोर पुष्कळ सारा कॉन्टेंट, चांगला आणि फनी कॉन्टेंट आम्ही प्लॅन आणि रेकॉर्ड ऑलरेडी केला आहे, तो येणार आहे. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि स्वतःची थोडी काळजी घ्या गाईज. वेदर थोडा चेंज होत आहे, थोडा पाऊस आणि हे ऊन असं वातावरण होतं इकडे पुण्यामध्ये. तर प्लीज काळजी घ्या आणि थोडं स्वतःला जपा, सो तुम्हाला अशी तुमची बायको त्रास नाही देईल. सो सी यू गाईज, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.